सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यातील आग्रा रोडवरील मराठा बोर्डिंग स्कूल परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्याची घटना समोर आली आहे। याची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। त्यांनी मनपाचे अभियंता मनुकुमार गोयल यांच्याकडून तांत्रिक परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली आहे आणि संबंधित विभागाला तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून या लिकेजच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे। या लिकेज मागील तांत्रिक कारणाचा उलगडा झाला असून काही दिवसापूर्वी एका खासगी बांधकामादरम्यान मुख्य पाईपलाईनचे नुकसान झाले, त्यामुळे पाईपलाईन मध्ये माती व कचरा अडकून पाण्याचा दाब वाढल्याने हे नवीन लिकेज निर्माण झाले। हा अडथळा दूर करण्यासाठी विटभट्टी व नूरनगर परिसरात विशेष मोहीम राबवली जात आहे। सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष तांत्रिक कारणे समजावून सांगणे महत्त्वाचे असल्याचं मत नगरसेवक ललित माळी यांनी व्यक्त केलं असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आदरणीय माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या निवासस्थानाकडे आग्रा रोडवरून आपण टर्न मारतो मराठा बोर्डिंग स्कूलकडे। मागे 8 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी बस फसली होती याच्या थोडंसं पुढे परत एक लिकेज झालेला आहे। हा जो लिकेज आहे हा लिकेज खरं तर पूर्णनगरचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये ब्लॉकेज झालेली होती लाईन, त्याच्यामुळे आता ही दुसरी लाईन या ठिकाणी लिकेज झालेली आहे। पहिली लाईन जी दुरुस्त केलेली आहे ती लाईन त्याच पद्धतीची आता ती व्यवस्थित झाली असून ही दुसरी लाईन या ठिकाणी फुटली आहे। महानगरपालिकेचे इंजिनियर मनुकुमार गोयल यांना या ठिकाणी आणून लक्षात आणून दिलं की हा जो लिकेज आहे हा त्वरित या ठिकाणी ते काढण्यासाठी त्यांनी ठेकेदार निखिल भाऊ यांना बोलवलेलं आहे आणि आता लगेच तुरंत लिकेज काढण्याचं काम लगेच सुरू होत आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।